परवेश शेख सर। इस वक्त हमसे जुड़ते हुए जाहिद अंसारी, हमीदुज़्ज़मान अंसारी के बहुत ही करीबी दोस्त, हम इनका भी इस्तकबाल करते हैं लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी में। इस वक्त मुकाबला जय महाशोभा और सुरेश एंटरप्राइजेस के बीच में। तर पाहतोय आपण सामन्याला सुरुवात होताना मात्र एक जबरदस्त जय मसोबा विपक्ष पाहतोय आपण इथे मात्र एक चांगला संघ ज्यांनी कालच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी केली त्यामध्ये सुरेश एंटरप्राइजेस पाया संघ। जर पाहिलं आपण पिंपळा संघाचा जर विचार केला आपण तर निश्चित पंकजच्या घरात फॅन टीम आहे। इस वक्त फील्ड की सजावट कर चुकी है, दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान में पहुंच चुके हैं। बल्लेबाज उमेश तरे और ऋतिक दोनों सलामी बल्लेबाज और सुरेश एंटरप्राइजेस पाए के। और गेंदबाजी की शुरुआत करने जा रहे हैं राजन पाटिल। पहला ओवर वीआईपी एंड से उमेश तरे स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर एंड पर ऋतिक का शुरुआती गेंद इस मुकाबले की। राजन पाटिल राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी की शुरुआत करने के लिए बिल्कुल तैयार। उमेश तरे उनका सामना करें। पहली गेंद फुल टॉस थी, सवाल पूछा लेकिन अंपायर की सहमति नहीं, शॉर्ट थर्ड मैन की तरफ गई थी, खिलाड़ी से चूक हुई। दूसरे खिलाड़ी ने अच्छा बैकअप किया जब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन दौड़ के पूरे किए लेग बाय की शक्ल में। लेग बाय की मदद से इस वक्त खाता खुलता हुआ सुरेश एंटरप्राइजेस पाए का। राजन पाटिल एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार। वीआईपी से पहले ओवर की शुरुआत की उन्होंने। इस बार फुल टॉस गेंद खेल दिया ऑन साइड की दिशा में, डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद थे। अच्छी कोशिश की उन्होंने लेकिन गेंद को रोकने में नाकामयाब। अंपायर का इशारा 4 रनों का। ये देखिए राजेंद्र पाटिल सर हमारी ओर आ रहे थे, इस चौके की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 6 रनों पे पहुंचे, 6 रन। अच्छा स्ट्रोक खेला था वहां पर उमेश तरे ने। अगली गेंद इस बार फिर से बल्ला बहुत तेजी से घुमाया था बल्लेबाज ने लेकिन प्लेन मिस, डॉट बॉल। राजन पाटिल की अगली गेंद, इस बार फिर से बल्ला बहुत तेजी से घुमाया था वहां पर विकेट कीपर से चूक हुई है। देखने अंपायर का क्या इशारा आता है। बल्ले का अंदरूनी किनारा गेंद लेकर गई थी, विकेट कीपर वहां से चूक हुई पीछे। अच्छी फील्डिंग की खिलाड़ी ने, 1 रन।
इस वक्त रन है कुल 7 रन 7 रन। चांगली गोलंदाजी पाहतोय आपण ज्या प्रकारे राजन पाटील हा गोलंदाजी करतोय एक खूप मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्याच प्रकारे एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। जी अब तक बहुत ज्यादा रन नहीं खर्च किए। अगर हम बात करें राजन पाटिल की तो केवल 7 रन दिए। अगली गेंद ऋतिक को फुल टॉस थी, वहां पर स्विंग कर दिया और गेंद मैदान के बाहर जाती हुई 6 रनों के लिए गजब का स्ट्रोक लगाते हुए ऋतिक पाटिल इस सिक्सर की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रनों पे पहुंचे। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ इस वक्त सुरेश एंटरप्राइजेस पाए का। राजन पाटिल की अगली गेंद इस बार पैरों पे थी, उसे भेज दिया बाउंड्री की सैरों के लिए। ऋतिक ने अंपायर के फैसले का इंतजार, 6 रनों का इशारा आता हुआ उनकी तरफ से। इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 19 रनों पे पहुंचे। 19 रन्स। गजब की बल्लेबाजी हम देखते हुए ऋतिक की। अनिजित पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिला पण एका चांगली दमदार सुरुवात आहे सुरेश इंटरप्राइजेस संघाची। ज्या प्रकारे इथे मात्र पहिलं षटक हाताळलं होतं आणि एक असं वाटलं होतं की पहिल्या 4 चेंडूवर एक चांगली गोलंदाजी, त्यानंतर मात्र ऋतिक नावाचा वादळ आलाय आणि 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहिले आपण आणि त्याच 2 मोठे फटकेच्या बळावर मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या ती 19। एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण सुरेश इंटरप्राइजेस या संघाची नाणेफेक गमावल्यानंतर। एक ओवर की समाप्ति के बाद इस वक्त स्कोर है कुल 19 रन। अच्छी बल्लेबाजी हमने देखी ऋतिक की। शुरुआती 2 गेंदों में 2 करारे हिट लगाए उन्होंने। बैक टू बैक 2 सिक्सर जो राजन पाटिल की अच्छी गेंदबाजी थी उसे खराब करते हुए इनकी लाइन और लेन को बिगाड़ते हुए बल्लेबाज देखने अब दूसरे ओवर के लिए किसे मोर्चे पर बुलाते हैं। पहले ओवर में तो बिल्कुल पावरफुल बल्लेबाजी देखने को मिली उमेश तरे और ऋतिक द्वारा। अब दूसरे ओवर में चाहेगी कि जय महसोबा के रनों पर रोकथाम लगाए। अगली गेंद दूसरे ओवर की अच्छी गेंद शुरुआत की वहां पर गेंदबाज ने डॉट के साथ मेघनाथ अच्छा शुरुआत करते हुए अपने दूसरे ओवर का। सामना करें इस वक्त उनका बल्लेबाजी में उमेश तरे। मेघनाथ की अगली गेंद इस बार बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का इशारा नो बॉल। पिच के बाहर गेंद गिरी थी, यही कारण था कि अंपायर ने इसे नो घोषित किया। अब फ्री हिट का भी इशारा आता हुआ तो अगली गेंद फ्री हिट। देखना है फ्री हिट का कितना लाभ उठाएंगे वहां पर बल्लेबाज उमेश तरे। अगली गेंद फ्री हिट गेंद है, इस बार छोटी गेंद है, उसे खोटी गेंद में तब्दील किया वहां पर उमेश तरे ने। तारे दिखाते हुए गेंदबाज को दिन में इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 26 रनों पे पहुंचा है। 26 रन। जबर शॉट पहिला पण लॉंग लेगच्या वरतून षटकार आणि पाहतोय की या षटकाने मात्र धावसंख्या खूप वेगात पुढे सरकते। आता मात्र तब्बल धावसंख्या पाहतोय आपण 26। पहली गेंद तो बहुत अच्छी की थी वहां पर मेघनाथ ने। अगली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर की नो घोषित की अंपायर ने। उसके बाद छोटी गेंद कर बैठे और उस पर टूट कर बरसे उमेश तरे। तो अब तक शुरुआती ओवर में बहुत ही गजब की बल्लेबाजी कर रही है सुरेश एंटरप्राइजेस पाए।
ऋतिक ने तो बहुत गजब की बल्लेबाजी की थी पिछले ओवर की आखिरी दो गेंदों में। अब इस ओवर में भी अच्छी शुरुआत करते हुए उमेश तरे। रन इस वक्त काफी तेज गति से आते हुए सुरेश एंटरप्राइजेस पाए के अब जल्द से जल्द रनों पर रोकथाम लगाने की कोशिश करेगी जय महासोभा टीम के गेंदबाज। मेघनाथ की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करे इस बार फुल पावरफुल सक्सेसफुल 6 रन। वहां पर दर्शक ने बहुत अच्छी कोशिश की थी मैदान के बाहर कैच को पकड़ने की, लेकिन नाकामयाब रहे। इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से उछलता हुआ 32 रनों पे पहुंचे 32। तर अतिशय चांगली फलंदाजी पाहतोय आपण आता. मात्र प्रत्येक चेंडूला मात्र षटकामध्ये डील करताना आक्रमण पाहतोय आपण, कारण की दुसरे षटक प्रगती पथावर आणि धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र धावाचा आलेख उंच उंच वाढत चाललाय आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला एखादा विकेट प्राप्त करावं लागेल. जी हाँ, जल्द से जल्द ब्रेक थ्रू की तलाश है इस वक्त। पिछली गेंद थोड़ा राइजिंग डिलीवरी थी, अतिरिक्त उछाल मिला था, फिर से पुल करना चाहते थे वहां पर उमेश तरे, लेकिन नाकामयाब रहे। 1 रन दौड़ के पूरे किए। मल्लिका किनारा लेकर गेंद गई थी, सिंगल की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 33 रनों पे पहुंचे 33। अब स्ट्राइक पर एक बार फिर से लौट कर आए हैं ऋतिक। सिक्सर की हैट्रिक पर है इस वक्त बल्लेबाज ऋतिक, क्योंकि पिछले ओवर की आखिरी दो गेंदों का इन्होंने सामना किया तब जब राजन पाटिल गेंदबाजी कर रहे थे। मेघनाथ की अगली गेंद ऋतिक के लिए बहुत तेजी से बल्ला घुमाया था, गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 34 रनों पे पहुंचे 34। बल्ला इतनी तेजी से घुमाया था सुनील पवार सर के खुद भी घूम गए थे ऋतिक। आणि अतिशय वेगात बॅट फिरवली होती आणि आता मात्र जर पाहिला आपण तर एक जबरदस्त सुरुवात ठोस सुरुवात पाहायला मिळाली, कारण की धावसंख्या खूप जास्त धावपळ पाहतोय आपण. अगली गेंद इस बार फुल टॉस थी, लेकिन वहां पर नाकामयाब हुए बल्लेबाज। बड़े हिट के लिए जाने की कोशिश तो की थी, लेकिन बल्ले और गेंद में कोई भी संपर्क नहीं, डॉट बॉल। लो फुल टॉस गेंदों को सुनील पवार सर बड़े हिट में तब्दील करना आसान नहीं होता, इसके लिए काफी दमखम की जरूरत होती है। मेघनाथ की अगली गेंद ऋतिक के लिए, इस बार फिर से बाहर की तरफ निकलती हुई, वाइड का इशारा अंपायर का। सिंगल से इस वक्त गेंदबाजी कर रहे मेघनाथ। गेंद जब ऑफ स्टंप के बाहर टिप्पा खाती है तो और बाहर की तरफ निकलती हुई जाती है। इस वाइड की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रनों पे पहुंचे 35 रन्स। नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय राखीव बन्सारी की आपण सुरेश एंटरप्राइजेस संघाची एक दमदार सुरुवात पाहतोय आपण. धावेचा वेग खूप जास्त वाढतोय. बल्ला फिर से इस बार घुमाया है, लेकिन बैट और बॉल में सोशल डिस्टेंसिंग देखने को मिलती हुई। इस ओवर में बल्ला तो बहुत तेजी से घुमाया, लेकिन बैट और बॉल में कोई भी भरत मिलाप नहीं हुआ। इस डॉट गेंद के साथ दूसरे ओवर की समाप्ति और पावर प्ले भी खत्म हुआ। कुल रन बने 35 बिना किसी नुकसान के। सुरेश एंटरप्राइजेस पाई के सामने सुनील सर अगर हम बात करें तो एक बहुत अच्छी शुरुआत है। 35 रन बने और कोई भी विकेट नहीं गिरा है। आणि जिथं जर विचार केला आपण नाणेफेक गमावल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना सुरेश एंटरप्राइजेस संघाची एक दमदार सुरुवात पाहतोय. कुठल्या प्रकारे विकेट आतापर्यंत फेकल्या गेलं नाही आणि धावफलकावर जर धावा पाहिल्या आपण तर खूप उच्चांक धावसंख्या पाहतोय. तब्बल धावफलकावर धावा त्या 35, म्हणजे प्रति षटकामागे सरासरी एक चांगली आहे आणि ही सरासरी जर कायम राहिली तर मात्र हा संघ जवळपास 100चा आकडा पार करू शकतो. या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते सुरेश एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. इसके बाद की दोनों टीमें बिल्कुल आपको तैयार रहना है। रईस बिल्डर्स और बंटी स्पोर्ट दोनों टीम के कैप्टन आपको तैयार रहना है। इस इनिंग के फौरन बाद हम अगले मुकाबले का टॉस करेंगे। तीसरा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज मिलिन। उनका सामना करेंगे बल्लेबाज उमेश तरे।
पहिलं परिवर्तन पाहतोय आपण मिलिंदच्या हातात चेंडू सोपवले आणि विकेटची अजून प्रतीक्षा असेल इथे मात्र जे मसोबा पिंपला संघाला आणि तो ब्रेक थ्रू मात्र कुठला गोलंदाज मिळून देतो हे पाहायचंय. जी बिल्कुल, अब तक पहले विकेट की तलाश में इस वक्त अजय महासोबा, देखना है उन्हें ये सफलता कौन दिलाएगा. अभी तक कोई भी विकेट हासिल करने में नाकामयाब हुई है. गेंदबाजी के लिए लेकर आए इस वक्त मिलिंद को उमेश तरे और ऋतिक घातक बल्लेबाजी करते हुए इस वक्त सुरेश एंटरप्राइजेस पाई के लिए. अभी तो और बड़े बल्लेबाजों का आना बाकी है. सूरज पाटिल का आना बाकी है जो कल कातिल साबित हुए थे. मिलिंद राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी की शुरुआत करते हुए लोअर फुल टॉस गेंद थी उसे खेल दिया डीप मिड विकेट की तरफ. खिलाड़ी मौजूद है वहां पर, एक रन बनाए, दूसरे के लिए पलट चुके हैं. बहुत तेज कदमों से 2 रन पूरे किए. सुनील पवार सर आंखों ही आंखों में इशारा किया और दूसरा रन लेने का बहाना हुआ. इन 2 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रनों पे पहुंचे. पाहिला पण पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती, दबाव टाकल्या गेलं आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव सुद्धा खूप अतिशय वेगात पूर्ण केल्या गेली. आता मात्र विकेट कुठला गोलंदाज ब्रेक थ्रू मिळून देईल पिंपला संघासाठी हे पाहायचं आहे, कारण की फलंदाजी खूप मोठी आहे. जर पाहिलं आपण कुणाल आहे, हेमंत पाटील आहे. अगली गेंद इस बार थोड़ी छोटी गेंद थी, उसे पुल किया था बल्लेबाज ने. फिर से गेंद उसी दिशा में गई थी, खिलाड़ी मौजूद थे, थोड़ा सा फंबल हुआ और इसी बीच दूसरा रन मुकम्मल. इन 2 रनों की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 39 रनों पे पहुंचा है. 39 रन. अब विकेटों की तलाश में इस वक्त जूझती हुई जय महासोबा पिंपलास. अगली गेंद इस बार पैरों पर थी, सवाल पूछा है लेकिन अंपायर की सहमति नहीं. देखते हैं अंपायर का क्या फैसला आता है. दूसरे के लिए फिर से पलट चुके हैं तो बैक टू बैक का बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट हम देख रहे हैं. लेग बाय का इशारा आता हुआ. देखिए सुनील पवार सर, जब सुर और ताल मिलता है ना तो एक मधुर गीत सुनने को मिलता है. जब ताल और मेल मिलता है तो अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिलती है. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हम देख रहे हैं लगातार इस वक्त उमेश तरे और ऋतिक के बीच में. मिलिंद एक बार फिर से मुड़ते हुए राइट आर्म और द विकेट. इस बार पुल करना चाहते थे, बल्ले पर उतनी अच्छी नहीं आई. गेंद गई थी मिड विकेट की दिशा में, गेंदबाज खुद गए उसके पीछे. ये देखिए फिर से बल्लेबाजों ने 2 रन दौड़ के पूरे किए. लगातार 4 गेंदों में 2 रन दौड़े हैं, जिसमें से एक लेग बाय की शक्ल में आया था. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण सुरेश एंटरप्राइजेस संघाला, कारण की ज्या प्रकारे अजून विकेटची प्रतीक्षा असेल पिंपला संघाला आणि लाजवाब फलंदाजी पाहतोय आपण. खास करून जर विचार केला आपण उमेश तरे यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र ऋतिक सलामी जोडी खेळपट्टीवर आहे आणि एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना इथे मात्र सुरेश एंटरप्राइजेस हा संघ. अभी तक ब्रेक थ्रू तलाश करती हुई मिलिंद एक बार फिर से मुड़ते हुए उमेश तरे के लिए. इस बार उमेश तरे ने तान दिया है. खिलाड़ी दूर से आते हुए एक हाथ से गए थे, कैच को लपक नहीं पाए. दूसरे खिलाड़ी ने अच्छा बैकअप किया और फिर से 2 रन. तो 5वीं गेंद पर भी 2 रन दौड़ के मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. मानो मन बना कर आए कि आज 2 का पहाड़ा पड़ना है. इन 2 रनों की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 45 रनों पे पहुंचा है. 45. मिलिंद एक बार फिर से तैयार. इस बार गेंद हवा में है, खिलाड़ी उसके नीचे आते हुए. क्या पहला झटका लगेगा सुरेश एंटरप्राइजेस पाई को. उमेश तरे की पारी समाप्त. कुणाल मात्रे का अच्छा कैच. काफी देर तक हवा में थी गेंद, लेकिन निगाहें बनाए रखी गेंद पर और आखिर में एक अच्छा कैच समाप्त किया कुणाल मात्रे ने. उमेश तरे निराश कदमों से इस वक्त पवेलियन लौटते हुए पहली सफलता मिलती हुई जय महासोबा को उमेश तरे के रूप में. नए बल्लेबाज जा रहे हैं इस वक्त सूरज पाटिल. अच्छी बल्लेबाजी कल की थी सूरज पाटिल ने. देखना है आज बहुत अच्छी शुरुआत दिलाई है इनकी टीम ने. उस शुरुआत को कितनी हद तक बरकरार रख पाएंगे सूरज पाटिल.
3 ओवर की समाप्ति हो चुकी है। कुल रन बनी इस वक्त 45-45। शुरुआती 5 गेंदों में 2 रन आए, आखिरी गेंद पर विकेट गिरा। लोकल बॉय होता गोडसेचा रईस बिल्डर संघामध्ये आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं आपण बंटी स्पोर्ट जर म्हटलं तर स्टार खेळाडू त्या संघाकडे निश्चित नो डाऊट एवन पवन सारखा अतिशय कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेट वर ज्यांनी मोठी छाप सोडली असा एक लोकप्रिय खेळाडू. गोलंदाजीसाठी येतोय आपण पाहतोय हेमंत पाटील स्वतः संगणक आहे आणि सातत्याने कित्येक वर्षापासून हा खेळाडू मात्र टेनिस क्रिकेटचा आनंद घेतोय. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि एक आदर्श खेळाडू म्हणून सातत्याने एक खेळाडूकडे आपण पाहतोय तो हेमंत पाटील येतोय. दूर यांच्या टोकाकडनं क्षेत्ररक्षक रत्न पाहूया आपण. बॅकवर्ड पॉइंट थोडासा वाईडीसवर आहे. कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेखी 4 खेळाडू इथे मात्र सिंगल धावा रोखण्यासाठी आणि बाकीचे जर पाहिलं आपण बाउंड्री लाईनवर तैनात करण्यात आलेले खेळाडू. एक लॉंग ऑफ बाउंड्री लॉंग ऑन बाउंड्री वाईडीस मिडिकेटवर पाहतोय आपण. केएम स्कोअर लेग बाउंड्री आणि बॅकवर्ड स्कोअर लेग. पहिला चेंडू आडा भेटण्या फटका पाहतोय आपण. अतिशय वेगवान हा फटका होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. सूरज म्हणजेच बाहुबली खारबावचा हा खेळाडू आहे. सातत्याने उंच उंच षटकार मारण्यासाठी माहीर असलेला हा सुरेश इंटरप्राइज या संघाचा हा फलंदाज या एका धावेने व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र हळू ती 46. चौथं षटक प्रगतीपथावर यानंतर दोन्ही संघाचे संगणक आपण तयारीत राहायचंय. रईस बिल्डर संघाचा संगणक म्हणजेच हार्ट ऑफ गोडसे हरेश केने आणि विपक्ष जर पाहिला आपण बंटी स्पोर्ट अशी फाईट पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र आजच्या दिवसातला सर्वात मोठा सामना पाहायला मिळणार आहे. पॉयनियर स्पोर्ट विपक्ष सिवा स्पोर्ट. त्यानंतर मात्र शेवटचा सामना जो असेल यावेळेस मात्र सफल झाला. हुक करण्याचा प्रयत्न काय घडले पाहिजे तालमेल पाहायला मिळत नाहीये आणि इथं मात्र पंचाच्या बोटा आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज धावबाद. आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो होणार आहे तो म्हणजे जॉय कुमार म्हणजे फ्री एंट्री टुर्नामेंट सो सातत्याने पाहतोय आपण. जॉय कुमार ट्रॉफी करसनदादा फुलोरे फॅन टीम जॉय कुमार. त्यानंतर मात्र RD 4440 म्हणजे विनोददादा पाटील यांचा संघ आहे. त्या संघादरम्यान आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना असेल आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण. तर नवीन फलंदाज सागर कारभारी काल अतिशय छान उत्कृष्ट खेळी साकारली होती. आज मित्रांनो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज ऐकला गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हेमंत पाटील सज्ज होताना. पुलचा फटका हवेत आहे. फटका फसेल काय पाहायचंय. कुणाल मात्र चेंडू खाली अप्रतिम येईल आणि अजून एक फलंदाज फेल. काय जबरदस्त कामगिरी करतोय षटकामध्ये हेमंत. जर विचार केला आपण तर पहिल्या 3 षटकापर्यंत उच्चांक गाठलेला होता धावांनी पण या षटकामध्ये मात्र धावगतीवर ब्रेक लावल्या गेलं. हेमंत पाटील अनुभव काय आहे आणि का चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख काय हे तर इथे मात्र सांगताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येताना पाहतोय. आता मात्र 3 बाद धावसंख्या धावफलकावर पाहतोय ते आपण 46. पहिल्या 2 षटकामध्ये धावाची लयलूट त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये एक चांगलं षटक हाताळलं 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये मात्र उत्तुंग कामगिरी करताना पाहतोय आपण. उत्कृष्ट कामगिरी करताना हेमंत पाटील. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहू शकता आपण जय मसोबा पिंपला संघाचा ब्लॅक डायमंड ऑफ दापोडे म्हणून ज्याचं मी वर्णन करतोय. नवीन फलंदाज पाहतोय आपण करण येतोय खेळपट्टीवर पण स्ट्राईकला बाहुबली ऑफ खारबाव सूरज खूप मोठं नाव आहे. पुलचा फटका शक्ती अपाट फटक्यामध्ये उंच उंच आणि लांब लांब षटका ठोकले. जी हाँ बिल्कुल गजब का स्ट्रोक लगाते हुए वहां पर बल्लेबाज सूरज पाटिल. मैंने पहले ही कहा था अच्छी लय में इस वक्त सूरज पाटिल. कल भी इन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी. अब फॉर्म को बरकरार रखते हुए इस वक्त आणि
त्याला बाहुबली का म्हणतात याची एक उत्तम उदाहरण पेश करताना अकोट टप्प्यात चेंडू होता बॅकफुटवर गेलाय आणि पॉवरफुलचा पुलचा फटका खेळलाय मिडविकेटच्या वरतून उत्तुंग उत्कृष्ट षटकार. इथं मात्र सूरजच्या बॅटमधून धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती अतिशय वेगात म्हणजे 50 आकडा पार केलाय. यावेळेस पात्र शिराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय तो सूरज. तर नाणेफेक करण्यासाठी लगेच सज्ज राहायचंय बंटी स्पोर्ट विपक्ष रईस बिल्डर संघाचा संगणक. कारण की 2 षटकानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. हार्ट ऑफ गोडसई रईस बिल्डर संघाचा संगणक मला वाटतं की सोमनाथ आहे, हरीश किरे नाहीये. सोमनाथ आपण सज्ज राहायचे. त्यानंतर मात्र बंटी स्पोर्ट संघाचा संगणक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यतीश पाहतोय आपण ठाकूरपाडा गावाचा हा एक युवा मधल्या फळीतला कडक फटकेबाजी करणारा फलंदाज आहे आणि यतीश ठाकरे जेव्हा जेव्हा चालतोय ना मात्र त्याच्या बॅटमधून अक्षर षटकाचा पाऊस पडतोय. हेमंत पाटील समोर नवीन फलंदाज पाहतोय आपण यतीश ठाकरे. खूप मोठं नाव आहे ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं प्रतिनिधित्व करताना. यावेळेस पाहता पहिला चेंडू प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत. जसा आला तसा वापस जाताना पाहतोय आपण यतीश ठाकरे याला. काय कमाल आणि धमाल गोलंदाजी पाहतोय आपण हेमंत पाटील यांच्याकडून. तर निश्चित 7 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त करतोय षटकामध्ये आणि एका क्षणी वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या उभी करेल पण इथं मात्र या षटकाने एकदा कमबॅक केलंय पिंपला संघाने. आता मात्र आकाश येतोय सुरेश इंटरप्राइजेस संघाचा. हा आकाश जर विचार केला आपण तर देवरुंग इथून तो आपल्या संघासाठी खेळतोय आणि इथं मात्र सिटी क्रिकेटच्या माध्यमातून सुरेश इंटरप्राइजेस संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय आकाशाला. चांगला ऑलराऊंडर आहे सुरेश इंटरप्राइज संघाचा. आता मात्र गोलंदाजी धुरा कोण सांभाळेल कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं आपण पाहणार आहोत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 52. अप्रतिम लाजवाब उत्कृष्ट षटक इथं मात्र टाकले गेलं हेमंत पाटील यांच्या माध्यमातून. पिंपला संघाची गोलंदाजी जर पाहिली आपण तर एवढी मजबूत वाटत नाहीये. फक्त एक षटक जर आपण याच्यातून वगळला त्यात मात्र फलंदाजी खूप मजबूत आहे. नाणेफेक करण्यासाठी सातत्याने आम्ही सूचना करतो त्या सूचनेचं पालन करायचंय. रईस बिल्डर संघाचा संगणक आणि एसपी स्पोर्ट बंटी स्पोर्ट या संघाचा संगणक. मिलिंद याला मात्र कंटिन्यू ठेवलेल्या संगणकाने आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण आकाश खेळपट्टीवर आहे नॉनस्ट्राईकला. डावखुरा फलंदाज मात्र अजून खेळपट्टीवर आहे तो म्हणजे करण. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. तर वेळ कमी घ्या त्याला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मिलिंद सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं मारा करतोय. समोर डावखुरा फलंदाज करण. चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ बाउंड्रीकडे चेंडू ट्रॅव्हल होताना हेमंत पाटील अतिशय वेगात चेंडूवर येतोय थ्रो करतोय चांगलं. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज करण. डावाची सुरुवात करतोय. बॉलिंग इथून मात्र तुम्हाला चांगली करावी लागेल जर तुम्हाला 70च्या आतमध्ये रोखायचं असेल कारण की धावसंख्या पाहतोय आपण चांगली धावसंख्या आहे. धावसंख्या 53 आहे 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यतीश ठाकरेला मात्र खातं उघडता आलं नव्हतं. अपेक्षा खूप काही होत्या पण ज्या प्रकारे फलंदाजी केली होती की सलामीचा फलंदाज उमेश यांनी तिथून मात्र धावगती थांबलेली आहे सुरेश एंटरप्राइजेसच्या संघाची. त्यानंतर मात्र पलटवार केलाय पिंपला संघाने. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण मिलिंद राईट अमोर द विकेट. याच पाहता पुलचा फटका हवाई फायर चेंडू चाललाय विकेटच्या वरतून येतो या चेंडूवर हा षटकार. जी हाँ बिल्कुल बहुत ही गजब का स्ट्रोक लगाते हुए वहां पर बल्लेबाज और इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से उछलता हुआ 59 रनों पे पहुंचा है. आकाश ने इस गेंद को आकाश में भेज दिया था.
सुरेश इंटरप्राइजेस संघाचा मला वाटते की माजी संगणक आहे आकाश, ज्यांनी ज्या प्रकारे इथं मात्र सुरुवात केली पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकारांनी खातं उघडतोय आणि पुलचा फटका मिडविकेटच्या वरतून एक चांगल्या क्वालिटीचा षटकार त्यांनी वसूल केलाय. आणि अशी जर फटकेबाजी आपण इथं मात्र पाहिली तर निश्चित एक मोठी धावसंख्या उभी करू शकतोय सुरेश इंटरप्राइजेसचा संघ. यानंतर निश्चित रईस बिल्डर संघाचा संगणक आणि बंटी स्पोर्ट संघाचा संगणक आपण लगेच सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघ फायटर म्हणून संघ ओळखले जातात. याच पात्र मिड ऑनला चेंडू होतोय, फक्त पुश केला होता, छोट्या बॅकीचा वापर केला होता तिथे मात्र आकाश आणि कुंडाला जोपर्यंत चेंडू होते तोपर्यंत मात्र संधी होती. सहज आरामात एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज आकाश. व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केला आणि 7 या धावसंख्येवर. स्ट्राईक रेट जर पाहिला आपण आकाशाचा 3.50 म्हणजे 350 ची स्ट्राईक रेटनी इथं मात्र फलंदाजी करताना पाहतोय. आणि तुम्हाला जेव्हा 6 किंवा 4 किंवा 5 षटकाचे सामने खेळायचे तुमचा स्ट्राईक रेट निश्चित मी तर म्हणेन की 3 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. आणि भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण तर सर्वात जास्त स्ट्राईक रेटनी फटकेबाजी करणारा एकच फलंदाज तो म्हणजे महेंद्र मागे, मोठा फिनिशर. त्यानंतर नो डाऊट पवनेर संघाचा पाईक अन्सारी. याचे स्ट्राईक रेट ज्यांचं खूप मोठं आहे. यावेळेस पाहतो की आपण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र निघून गेला होता फर्स्ट स्लिप कडे. आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रेटचा जेव्हा जेव्हा विचार होतोय मर्यादित क्रिकेटमध्ये निश्चित मैदानावर जो क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे दापोडे गावाचा हर्षद, यांचा पण स्ट्राईक रेट खूप चांगला असतोय. गोलंदाज सज्ज होताना मिलिंद चांगला षटक आतापर्यंत पाहतोय आपण. 5वे षटक हाताळताना 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय आकाश. इथं मात्र सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट, पुढचा चेंडू याच पात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. आतल्या कडेला चेंडू लागून मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये जातोय तोपर्यंत परत संधी होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 62, 62 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5वे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. उजव्या डाव्या हाताची जोडी असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतं. हे एक दुखीचा काम असतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. कॉम्बिनेशन चांगलं असते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. करण व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. याच पात्र लॉफ्टेड फटका भिरकावलाय चेंडूला, लॉंगच्या वरतून आला या चेंडूला षटकार. इस बार गजब का स्ट्रोक लगाते हुए वहां पर बल्लेबाज गेंद उनके स्लॉट में थी और उसे भेज दिया दूसरे प्लॉट में 6 रनों के लिए. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 68. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम षटक प्रगतीपथावर असेल. यावर्षी जर विचार केला आपण तालुका क्रिकेटमध्ये ओपन क्रिकेटचा विचार केला आपण नंबर 1 रँक करतोय RD 4440. त्यानंतर मात्र दुसऱ्या क्रमांकावर रँक करतोय तो म्हणजे धनेश 11 कुक्षे. एकापेक्षा एक रती महारथी. तर निश्चित शेवटचं कॉल असेल, शेवटची सूचना असेल. रईस बिल्डर संघाचा संगणक आणि विपक्ष बंटी स्पोर्ट. दोन्ही संघांना विनंतीशील की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. काल अक्षय थिटेचा तो षटक टर्निंग पॉइंट ठरला होता. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती जेव्हा 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना मात्र फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि अंतिम षटकामध्ये मात्र पंकज यांनी धारदार गोलंदाजी करून सामना जिंकून दिला होता. आतापर्यंत त्या स्पर्धेमध्ये एक सामना सुपर ओव्हरचा झालेला आहे तो म्हणजे व्हिक्टोरियन स्पोर्ट विपक्ष सिवासा स्पोर्ट. तब्बल 102 धावाचं टार्गेट होतं व्हिक्टोरियन संघासमोर आणि असं वाटलं होतं की तो जवळपास टार्गेट पार करेल पण बरोबरी सामना सुटला होता. आपण जाऊया सामन्याकडे. चांगला चेंडू खोदून काढला, चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू टाळला होते. फंबलिंग पाहायला मिळालं पण एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज आकाश. धावसंख्या 69. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये हेमंत पाटील कंटिन्यू आपल्या कोट्यातला शेवटचा या इनिंगचा शेवटचा षटक हाताळताना पाहतोय आपण.
डावखुरी हाताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला असेल करण, ज्यांनी अंतिम चेंडूवर खूप मोठा षटकार ठोकला होता. क्लास फटका, टायमिंग अचूक, शक्ती फटक्यामध्ये खूप होती आणि लॉंगॉनच्या वरतून दूर असा पाठवलं होतं 6 धावेसाठी. हेमंत पाटील सज्ज होताना चांगला चेंडू परत हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ठेवला होतो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी, डेंजर अँडकडे थ्रो येतोय, पण इथं मात्र काय करणार, धावा किती मिळेल, ओढ थ्रो. आता मात्र पंच काय इशारा दिले पाहायचंय आणि या चेंडूवर मला वाटते की असा 6 धावा, 6 धावा या चेंडूवर पाहतोय आपण. आता मात्र दोन्ही पंच एकत्र येतील. खराब ओव्हर थ्रो पाहिला आपण, बॅकअप चांगलं नव्हतं. वेलकम वैभव, बंटी स्पोर्ट्स संघाचा संगणक एक धडाकेबाज फलंदाज म्हणजे ओळख आहे. येणारे इथून अजून आणि इशारा येतोय की 5 धावा इथं मात्र कंप्लीट केलेले आहेत. तर या 5 धावांनी संघात धावसंख्या मात्र पाहतोय आपण. आता मात्र पुढे सरकतोय अतिशय वेगात, 74 सुसाट धावाचा वेग वाढताना पाहतोय आपण. आलेख धावगतीचा खूप उंच उंच वाढत चाललंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल पाहिलं होतं आपण 19, त्यानंतर मात्र 16, त्यानंतर आलेख थोडासा कमी घसरत चालला होता, त्यानंतर 10, त्यानंतर 7 आणि त्यानंतर परत मात्र धावाचा आलेख उंच उंच वाढत चाललाय 16. आणि या षटकामध्ये किती धावा बनवून मोठं टार्गेट उभं केलं, 5 धावाचा इशारा येतोय. टॉस बॉक्स मध्ये रईस बिल्डर संघाचा संगणक सोमनाथ, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. फुल टॉस, सुरेख फटका, भिरकावला चेंडूला, षटकार. धावसंख्या पाहतोय आपण 80 धावसंख्या होते, 8-0 म्हणजे एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना सुरेश एंटरप्राइजेस संघ. आकाश मात्र पूर्ण लयमध्ये फटकेबाजी करताना अंतिम षटकामध्ये जबरदस्त कामगिरी, तिच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार. जेव्हा सामन्याला या इनिंगला समाप्ती होईल तेव्हा मात्र गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर टॉस बॉक्स मध्ये असेल आणि त्यांच्या समेत दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असेल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये एका जबरदस्त कामगिरी हेमंत पाटील यांची, पण या षटकामध्ये खरपूस समाचार घेताना आकाश याला आपण पाहतोय. या स्पर्धापर्यंत एका चांगला फटका, खाली क्षेत्रामध्ये वेगात चेंडू निघून गेला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चेंडूवर, हा चौकार. धावसंख्या 84, विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना अजून जर पाहिलं आपण तर या इनिंगचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे ज्या प्रकारे आक्रमणाला सुरुवात केली आतापर्यंत जर पाहिलं आपण 6 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार ठोकले आणि व्यक्तिगत 19 धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण आकाशाला. देवरुंगचा हा खेळाडू आहे आणि सिटी क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आपण सुरेश एंटरप्राइजेस संघाचा खेळाडू. परत एका चांगला फटका आहे, इशारा केला पाहिजे, चेंडू चाललाय तर मात्र लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय, षटकार. आठवण झाली टेनिस क्रिकेटमध्ये महेंद्र मागेची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार जर केला आपण, आठवण झाली धोनीची, ज्या प्रकारे हेलिकॉप्टर हा फटका उडवला होता लॉंग ऑनच्या वरतून. आणि बरेचसे आता मात्र टेनिस क्रिकेट या फटक्याचा वापर करतात, पण भिवंडीमध्ये नो डाऊट महेंद्र मागे इज द ग्रेट फिनिशर आणि हेलिकॉप्टर फटका महेंद्र मागेच्या बॅटमधून क्लास मारतोय. धावसंख्या जर पाहिली आता मात्र अतिशय वेगात पुढे सरकते ती, तब्बल 90. यावेळेस पात्र काय घडलं पाहिजे, एक अतिशय वेगात धावित मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. दुसऱ्या धावेची मागणी, पण इथं मात्र लेग बाईचा इशारा येतोय. धावा किती आहे पण चेंडूवर, फक्त 1 धाव. अशा तऱ्हेनं पाहतोय की आपण 91 धावा धावफलकावर आणि 92 धावाचं टार्गेट उभं केलंय पिंपला संघा समोर. तर आपण जाऊया
टॉस बॉक्स मध्ये तिथं मात्र सज्ज आहेत गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आणि दोन्ही संघटक ओ टू द टॉस बॉक्स. शुक्रिया कमेंट्री बॉक्स सुनील पवार और रकीब भाई. दोस्तों आप देख रहे हैं प्रेजेंट्स लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियन 2022. जाहिद अंसारी साहब हमारे बीच तशरीफ लाए हैं और उनके दस्ते मुबारक से ये टॉस होगा. अजीम अब्दुल्ले हमारे साथ है. बहुत ही कलरफुल फाइट में आप देख रहे हैं बंटी स्पोर्ट्स जिसने खतरे की घंटी पूरे भिवंडी में बजा दी और तारिक रईस फेम टीम रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स टेल इट इज. बहुत बहुत शुक्रिया जाहिद भाई आप तशरीफ रखें. राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल जरा सांगाल का? सर फिल्डिंग करू आम्ही. ग्रेट. आणि राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ नेहमीच चांगला खेळत आला आहे. अर्थात BPL असो इव्हन शहरी क्रिकेट असो इतर पण सामने जे असतात. तर यावर्षी राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघासाठी जी कामगिरी झालेली आहे ती कामगिरी चांगली अजून करत या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळायचा प्रयत्न नक्कीच करणार आहात. फिल्डिंग घेण्यामागचं काही विशेष उद्दिष्ट म्हणजे खेळपट्टी सिमेंटची आहे म्हणून का तुमचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी चांगली आहे म्हणून? असं काय नाही सर, एक बंटी स्पोर्ट चांगली टीम आहे आणि काल ते फायनल देखील खेळले. समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि ते जेवढं कमी टार्गेट चेस करता येईल तेवढं चांगलं आहे. आणि सिटी क्रिकेटचा सामना आता गोरसई गावात आपण आणलाय तर तुला असं वाटतं की अशा प्रकारचे सामने जर पुढे वेगवेगळ्या गावामध्ये जर आले सिटीचे सामने तर त्यामुळे सुद्धा ग्रामीण जे लोक आहेत त्यांना चांगले सामना बघायला तर मिळेल परंतु मुलांना सुद्धा सिटी क्रिकेटसाठी प्रोत्साहन मिळेल. ऑफकोर्स सर, गोरसे इज अ बिग नाव आहेच आणि त्यानुसार या ग्राउंडची तर तुलना आपण कुठे करू शकत नाही. BPL झाला आणि अजून याच्या पुढे देखील मोठमोठ्या टुर्नामेंट होतील आणि माझ्या टीममध्ये देखील ट्रम्पकार्ड आहेत. हरेश केने, संदेश आहे, पंकज भोयर, त्यांच्याकडून मला नक्कीच अपेक्षा असेल. होम ग्राउंड आहे. धन्यवाद. बंटी स्पोर्ट्स अर्थात सर्वप्रथम अभिनंदन. काल रात्री म्हणजे अगदी 12 तासाच्या आतात तुम्हाला एक नवीन सुरुवात करायची आहे. ड्रेस खूप चांगला आहे. आता नवीनच बनवलाय का? हो हो आताच बनवलाय. क्या बात आहे. राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स समोर तुम्ही प्रथम फलंदाजी करणार आहात. एखादं उद्दिष्ट? उद्दिष्ट तर काय आता बॅटिंग आले तर बॅटिंग तर करायची आहे. 80+ करायचं बघूयात कारण की ग्राउंड तर असं आहे की 19 स्कोर अवेलेबल आहे इथे. या मैदानावर वारा सुद्धा खूप आहे सध्या. वाऱ्यामुळे सुद्धा धावांवर फरक पडू शकतो. वाऱ्यावरून धावांवर काय फरक नाही पडणार कारण की दोन्ही साईडनं विकेट सेम आहे आणि खेळायला पण पाटा विकेट असल्यामुळे रन तर होतातच इथे. तर खूप खूप धन्यवाद. बंटी स्पोर्ट्स गोलंदाजी करायची आहे. राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण गोलंदाजी करायची आहे. मित्रांनो जबरदस्त सामना अर्धा तास नंतर. धन्यवाद. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है हमीदुज़्ज़मा अंसारी साहब द्वारा. पूरा अंसारी परिवार दोस्तों पिछले 3 दिन से क्रिकेट की खिदमत में लगा हुआ है और मौका है मरहूम हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी MHCT 2022 19 से 22 फरवरी चलने वाली यह प्रतियोगिता का आज तीसरा दिन है. पहला इनाम है 50,000 रुपये और ट्रॉफी. दूसरा इनाम है 25,000 रुपये और ट्रॉफी. सेमीफाइनल पहुंचने वाली टीमों के लिए 7,000 रुपये और ट्रॉफी और ये सारे इनामात कल इनायत किए जाएंगे. इस वक्त जो मौका है वो है एक बड़ा मुकाबला सुरेश एंटरप्राइजेस पाए और जय म्हसोबा पिंपळास. सुरेश एंटरप्राइजेस पायेकडे जर बघितलं तर न्यूझीलंडच्या संघाची आठवण होते कारण न्यूझीलंडचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा हा ड्रेस तुम्ही भरपूर वेळा बघितला असेल. ऑल ब्लॅक किंवा असा ब्ल्यू अँड ब्लॅक छान कलर. आणि दुसऱ्या बाजूला जय म्हसोबा पिंपळास. पिंपळासला दाखवावं लागेल आपला क्लास आणि खेळ दाखवावं लागेल झकास. तर बघूया कुठल्या पद्धतीने खेळतोय जय म्हसोबा पिंपळास संघ.
पंकज घरत आणि पप्पू घरत यांची नावं टी शर्टच्या मागे तुम्ही बघतायत. या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हे दोन स्पॉन्सर्स. तो आइए अब जय मसोबा पिंपड़ास टीम को आप बैटिंग करता हुआ देखेंगे. टारगेट है 92. आज के दिन में दूसरी बार 90 के ऊपर स्कोर गया है. चैलेंज के सामने हमने देखा था 94 की चुनौती थी और अब जय मसोबा पिंपड़ास के सामने 92 की चुनौती है. ये वो मैचेस होते हैं जिसमें आपको 200 नहीं 500% क्रिकेट खेलना पड़ता है. दो ओपनिंग बैटर्स हेमंत पाटिल और अक्षय, और पहला ओवर करेंगे उमेश तरे. जब टीम ने अच्छे रन बनाए हो तो बॉलर के लिए भी थोड़ा प्रोत्साहन रहता है अच्छी गेंदबाजी करने का. पावर प्ले का पहला ओवर, विकेट्स के पीछे एक थर्ड मैन और एक फाइन लेग, विकेट के पैरेलल एक पॉइंट और थोड़ा सा वाइडिश स्क्वायर लेग, ये पैरेलल है. नए ओवर की पहली गेंद इस बार शफल होकर खेलने का प्रयास और स्लिप से बॉल स्लिप होती हुई ये लगा एमएच सिटी चौका. शफल होकर खेलने का प्रयास था, बल्ले के निचले सिरे को लगी गेंद, स्लिप में गई और स्लिप के खिलाड़ी वहां पर तैयार नहीं थे. अपेक्षित नहीं था कि गेंद मेरे पास आएगी और 4 रन. यहां पर भव्य शुरुआत हेमंत पाटिल द्वारा. उमेश तरे नई गेंद लेकर तैयार. इस बार सीधी निकली, ये उमेश तरे की खास बात है. देखिए चौका चले जाने के बाद मायूस नहीं हुए उमेश तरे. उन्हें पता है ये क्रिकेट है, यहां चौका लगेगा, छक्का लगेगा, विकेट भी आएगा, रनआउट भी होगा. खिलाड़ी वही है जो अपने आप पर आत्मविश्वास रखे. दुनिया में ऐसी कोई बॉल नहीं बनी कि जिस पर चौका छक्का न लगे और दुनिया में ऐसा कोई बैट नहीं बना जहां विकेट न गिरे. अंपायर वाइड घोषित करते हुए राजेंद्र पाटिल और परवेज शेख ये हमारे इस मैच के अंपायर्स हैं. पीके एक और लाजवाब गेंद. फुटवर्क अच्छा नहीं चल रहा है, शरीर से दूर खेल रहे हैं. गेंद की लाइन में आकर खेलना ये हमेशा उचित माना गया है क्रिकेट में. जितने भी बड़े बैटर्स बने, चाहे रबर बॉल, टेनिस बॉल या लेदर बॉल क्रिकेट के या फिर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट ही क्यों ना हो, गेंद की लाइन में आकर खेलना ये जरूरी था. 2 डॉट बॉल्स, स्कोर 5. फुल टॉस बॉल थी, आड़े बल्ले से खेल दिया और गेंद वहां पर अब रोक दी गई. अच्छी बात यह है कि बाएं हाथ के खिलाड़ी के बाईं ओर आती हुई गेंद और ये रन आउट. क्या थ्रो किया वहां पर, अल्पेश का थ्रो, और आउट होकर वापस जाना पड़ रहा है बैटर हेमंत पाटिल को. अपने बाएं हाथ से गेंद को रोका और बायां हाथ ही उनका सही हाथ है, वहां से थ्रो किया. फ्लिंगिंग द साइड आर्म थ्रो जैसा क्रिकेट टर्मिनोलॉजी में कहा गया है. और क्या जबरदस्त तरीके से उसको गैदर किया था उमेश तरे ने. तरे बोलोगे तो तर जाओगे और तरे ने तार दिया. पहला विकेट लेकर सुरेश एंटरप्राइजेस पाए को. नए बैटर है हर्षद पाटिल, दापोड़े गांव के. मुंबई शहर में आज भी जब मैं सड़कों पर चलता हूं, दापोड़े गांव के जब भी मैं टेम्पो ट्रक देखता हूं, दापोड़े की याद आ जाती है. बहुत विकास किया हुआ गांव है दापोड़े. और दापोड़े का क्रिकेट, कबड्डी, दापोड़े की एकता, अखंडता ये पूरी दुनिया में विख्यात है. एक और बेहतर गेंद. उमेश तरे लगातार स्टंप के एक तरफ गेंद रख रहे हैं, ये अच्छी बात है. हर्षद पाटिल स्कोरिंग इस वक्त
करते हुए रकीब और स्कोर आगे बढ़ रुका हुआ है 6 पर। 92 बनाने हैं, 86 की दरकार। इस बार ऑफ स्टंप के बाहर बल्ले का सिरा लेती हुई और आसान कैच वहां पर सूरज के आगे में देकर वापस लौटते हुए बैटर अक्षय। दोनों सलामी बल्लेबाजों को आउट कर दिया है पहले ही ओवर में उमेश तरे ने। और वाकई में सुरेश एंटरप्राइजेस पाए जो है उसने एक बहुत बड़ी बुनियाद रखी है इस मैच में। एक सूरज आसमान में तप रहा है, एक सूरज सुरेश एंटरप्राइजेस का विकेट कीपर। नए बैटर है कुणाल म्हात्रे। रकीब, एक चीज आपने गौर की होगी, उमेश तरे ने एक भी बॉल लेग स्टंप पर नहीं की, कॉन्स्टेंटली इन एंड अराउंड ऑफ स्टंप। इसको कहते हैं निरंतरता, कंसिस्टेंसी। जहां एक और भिवंडी के बड़े बड़े सूरमा गेंदबाजों की हम बात करते हैं, उमेश तरे ने ये ओवर करके वाकई में बताया कि मेरी गेंदबाजी में भी धार है। लगातार एक तरफ गेंद करना ये बहुत मुश्किल होता है, क्योंकि एक लालच रहता है बॉलर के मन में भी कि मैं एक बॉल लेग स्टंप पर करता हूं, चांस लेता हूं। लेकिन ये उमेश तरे है, उसने कोई चांस नहीं लिया। सुरेश एंटरप्राइजेस पाए। नया ओवर करेंगे आकाश। भरत देवलेकर साहब की यह टीम है। बहुत ही कलरफुल कॉस्ट्यूम, न्यूजीलैंड टीम की याद आ जाती है गोरसई में। और इसकी तस्वीर अगर मैं केन विलियमसन को भेजूं तो वो अपना ऑटोग्राफ उस तस्वीर पे करके कुरियर कर देंगे। इस बार बल्ले का निचला सिरा, फ्लाई स्लिप पर जाती हुई गेंद और 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर पहुंचा है। 7 for 2, चेजिंग 92। आप देख रहे हैं अमीदुज़्ज़मा अंसारी प्रेजेंट्स लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी 2022। जय बजरंग गोरसई मैदान पर यह प्रतियोगिता। इस बार बेहतरीन इनसाइड आउट ड्राइव किया था, विद स्ट्रोक दौड़ चुके थे, 1 रन हासिल किया। 1 से ज्यादा मिलना मुनासिब नहीं था। रनों के लिए जूझना पड़ रहा है यहां पर जय मसोबा पिंपड़ास को। लेकिन 2 बैटर भले ही जल्दी आउट हो, मिडिल ऑर्डर के ऊपर अब यह दारोमदार रहेगा। 2 अच्छे ओवर चाहिए, 20-20 ओवर के या 16-16, 17 रन के, जहां वो वापसी कर सकते हैं। वाइड बॉल अंपायर परवेज शेख द्वारा, जिन्होंने अंपायरिंग की दुनिया में कदम रखा। हमारे अजीम अब्दुल्ले साहब, इनको भी आप देख रहे हैं, राजेंद्र पाटिल और विक्रम नाइक जी, इनका भी हार्दिक स्वागत है। ये हमारे 4 अंपायर्स। स्कोरर है साहिबा मोमीन, कमेंट्री में रकीब भाई और सुनील पवार, प्रिंस मूवीज के रवि गुलवी और उनकी टीम। यहां पर अपील और उंगली ऊपर उठी और बैटर आउट। एक और सीधी सटीक गेंद पर सफलता मिलती हुई आकाश को। आउट हो चुके हैं हर्षद पाटिल और कुणाल म्हात्रे का साथ देने के लिए अब नए बैटर को आना होगा। नए बैटर है राजन पाटिल, दापोडे के खिलाड़ी है। एक उनका अलग बॉलिंग एक्शन है राजन पाटिल का, इसके लिए उनको जिंदगी भर आप भूल नहीं सकते। विद द मोस्ट अनयूजुअल बॉलिंग एक्शन इन भिवंडी। क्रिकेट में कई आपने गेंदबाज देखे होंगे जिनका बॉलिंग एक्शन, मतलब पॉल एडम्स दक्षिण अफ्रीका के आप देखे, पाकिस्तान के सिकंदर बख्श, वसीम अकरम, इनका भी बॉलिंग एक्शन थोड़ा अनयूजुअल। जसप्रीत बुमराह, स्टिफ लेफ्ट हैंड बॉलिंग एक्शन।
लेकिन सबसे बड़ी बात है कि आपकी बॉलिंग का एक्शन और उसके साथ बल्लेबाज के लिए आपका रिएक्शन, ये दोनों मायने रखता है। 9 रन 3 विकेट के नुकसान पर। अगली गेंद इस बार ड्राइव किया लॉन्ग ऑन की जानिब, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेटों पर 10। शोएब मेमन साहब मैच का मजा लेते हुए, हमारे रविश मोमिन, हंसता हुआ नूरानी चेहरा, तौसीफ भाई काजी द बॉडी बिल्डर, इस बार छेड़खानी करने का प्रयास था। वाकई में उमेश तरे जो गेंदबाजी कर रहे थे वही लाइन पर बॉलिंग कर रहे हैं आकाश, बिल्कुल उसी की जेरोक्स कॉपी, इन एंड अराउंड ऑफ स्टंप। और सबसे बड़ी बात है 3 में से 2 खिलाड़ी कैच आउट हुए हैं और दोनों कैच विकेट कीपर ने। इस बार रिवर्स स्वीप लगाने का प्रयास था, अपने शरीर से गेंद को रोक दिया था। ओवर समाप्त होता हुआ दूसरा 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 10। अब 82 रन चाहिए 4 ओवर्स में, 24 गेंदे 82 रन, 24 चेंडू 82 दावा। मुकाबला आज सोमवार है। सोमवार के दिन काम पर जाना कई लोगों के लिए मुश्किल भरा काम रहता है, क्योंकि रविवार को जब आप आराम करते हैं, क्रिकेट खेलते हैं, घूमने जाते हैं, थोड़ा कुछ खा पी लेते हैं, और सोमवार को कई बार ऐसा होता है कि यार अब नींद से नहीं उठेंगे, काम पर नहीं जाएंगे, तो इसको मंडे ब्लूज बोलते हैं, मंडे ब्लूज। BC4 फॉर्मेट का ये क्रिकेट जो सबसे पॉपुलर क्रिकेट का फॉर्मेट है, और हम BC4 कमेटी के भी बहुत बहुत आभारी हैं। हमारे BC4 प्रेसिडेंट अल्ताफ बाली, इनके भी हम शुक्रगुजार हैं। राजन पाटिल एक अनुभवी खिलाड़ी, उमेश तरे की ओवर पिच गेंद ड्राइव कर दिया, 1 रन वहां पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 11। तीसरा ओवर चल रहा है और अब तक एकमात्र चौका लगा है, जबकि पहली पारी में अगर आप देखें तो 2 चौके लगे थे और 9 6। इस बार गेंद जा रही है वाइडिश फाइन लेग की तरफ, 1 रन और। कुणाल मात्रे एक ऑलराउंडर खिलाड़ी हैं, लेकिन गेंद उनके बल्ले पर अभी भी आ नहीं पा रही है। कुणाल मात्रे का निजी स्कोर हो गया है 4 बॉल 2, राजन पाटिल 2 बॉल 2। स्कोर 12। इस बार ऑन दी अप खेल दिया है, थोड़ा रुक कर खेला गया, रोक और 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 13। सुरेश एंटरप्राइजेस पाए ने 91 रन बनाए जय मसोबा पिंपड़ास के सामने, और जय मसोबा पिंपड़ास अच्छी कोशिश कर रहे हैं कि स्कोर को चेस किया जाए। इस बार पुल कर दिया है, अब यह कुणाल मात्रे का दर्जा है और इसकी चर्चा तो होगी। आलीशान 6। अंजुर गांव के सुपुत्र हैं, और अंजुर के क्रिकेट की एक ही बात है, जिसको हार नहीं है मंजूर, वो क्रिकेट खेलने वाला गांव है अंजुर। अंजुर गांव की जब भी बात आती है, मेरे सबसे पसंदीदा क्रिकेटर विश्वास मात्रे, इनकी याद आती है। वी फॉर विक्ट्री, वी फॉर विश्वास। इस बार उठा दिया कुणाल मात्रे ने, अब ये तो गया, छक्का नहीं, 10 नहीं, 20 नहीं, 40, इतना दूर भेज दिया। कुणाल मात्रे
वाकई में सलमान खान की तरह है, मैं मारता कम घसीटता ज्यादा हूं। पिंपड़ास अब मैच में वापस आ रही है। पिंपड़ास ऑन 25। जिस गांव का क्रिकेट है झकास, वो है पिंपड़ास। कुणाल मात्रे ने शुरुआत अच्छी कर दी है। अब एक चीज है कि कुणाल मात्रे को यहां से विजयी टोटल बनने तक रुकना होगा। $25 for 3। उमेश तरे ने अपना ओवर समाप्त किया। थोड़ा महंगा ओवर रहा, लेकिन अभी भी लक्ष्य बहुत ज्यादा है। उमेश तरे 2 ओवर 21 रन और 1 विकेट। 3 विकेट में 1 रनआउट और 2 कॉट बिहाइंड। नया ओवर के लिए अब तैयार होते हुए अगले मैच में रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स, जिन्होंने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है, न्योता दिया है बंटी स्पोर्ट्स को, बंटी स्पोर्ट्स कुक से, ये टीम को बैटिंग करने के लिए, जिन्होंने कल रात ओम साई स्पोर्ट्स वाशेरे आयोजित गणेश चषक वाशेरे जीता। गर्मी की शुरुआत हो चुकी है, क्योंकि अब हम फरवरी से मार्च की तरफ जा रहे हैं और मार्च, अप्रैल और मई, ये 3 महीने में कड़क धूप आती है। स्कोर 25 92 करायचे आहेत। 67 67 धावा पाहिजे। जी हाँ, किसी को ठंडी पसंद है, किसी को गर्मी पसंद है। कोई ठंडी सहन नहीं कर पाता, कोई गर्मी सहन नहीं कर पाता। लेकिन गर्मी के दिन आते ही क्रिकेट आगे बढ़ता रहता है, क्रिकेट खेला जाता रहता है। आने वाले दिनों में आप देखेंगे अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स प्रेजेंट्स बाली ट्रॉफी, BC4 फॉर्मेट का एक सबसे बेहतरीन टूर्नामेंट 11 से 25 मार्च। हमारे रविश मोमिन भी उसके लिए मेहनत कर रहे हैं कि बाली ट्रॉफी खेलूंगा। कपिल केने अपने घरेलू मैदान पर खेलते हुए, कपिल केने लसित मलिंगा जैसा उनका थोड़ा बॉलिंग एक्शन है। कपिल केने के पहली गेंद धीमा टर्न लेती हुई राजन पाटिल को बीट किया। सत्रह गेंदे 67 रन, 17 चेंडू 67 धावा। इस बार तान दिया है, रॉकेट की तरह बॉल आसमान में, लेकिन एक आसान कैच और राजन पाटिल आउट होते हुए सफलता मिली कपिल केने को, और वो कैच लिया उमेश तरे ने। राजन पाटिल ने स्ट्रोक बहुत अच्छा खेला था, बहुत ज्यादा ऊंची गेंद गई और इसीलिए वो अंतर नाप नहीं पाई और आउट होकर वापस लौटे बैटर राजन पाटिल।
फलंदाजाचं नाव सांगायचं आहे, नम्र विनंती. कपिल केने के सामने कुणाल मात्रे. बहुत अच्छा ट्रैक रिकॉर्ड है कुणाल मात्रे का, और क्या रणनीति बनाएंगे. बल्ले के मुंह को खोला, 1 रन लिया, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर. इस ओवर का ये पहला रन बना. पहले 2 गेंदें डॉट बॉल, पहली पर डॉट बॉल, दूसरी पर विकेट. 9 6 जो पहली पारी में लगे उसके बनिस्बत इस पारी में 2 6 लगे हैं. इस बार भी बहुत बढ़िया लेग कटर कपिल केने का. कपिल केने अपने होम ग्राउंड पर खेलते हुए और उनके गेंदबाजी से बहुत सारे लोग मुतासिर हुए हैं इस साल. अच्छी लहमी गेंदबाजी कर रहे हैं. विकेट कीपर है सूरज. विकेट कीपर है सूरज. घूमकर खेलने का प्रयास और खुद ही घूमे. कपिल केने की उस गेंद ने बल्लेबाज को घुमा कर रख दिया. 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 92 रनों का लक्ष्य. जड़ में की थी और इस बार उठा दिया. बिल्कुल हवा के साथ साथ घटा के संग संग लगने वाला ये बेमिसाल 6. कितना दूर मार दिया सागर. स्कोर आगे बढ़ता हुआ 32, यानी कि अब 12 गेंदों में 60 रन चाहिए. हर बॉल पर 5 रन. 12 गेंदे 60 रन. राइस बिल्डर्स एंड डेवलपर्स के अगले मैच के लिए तैयार होते हुए हमारे दोस्त रविश मोमिन. बारह चेंडू 60 धावा. नए ओवर की शुरुआत. नवीन षटक घेऊन येतोय करण कदम. मित्रांनो, आपण बघत आहात अमिदुझ्झमा अन्सारी प्रस्तुत स्वर्गीय हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. सुरेश एंटरप्राइजेस पाये हा संघ 92 धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी करतोय. करण कदम यांचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि सोपा झेल. कुणाल मात्रे बाद होऊन परततोय. हा झेल टिपलाय अल्पेश यांनी. 5वा गडी बाद. मात्र यांच्यावर दडपण होता. मोठा फटका मारायचा, कारण 12 चेंडूमध्ये 60 धावा हवे होते. आता चेंडू आहेत 11 धावा हवेत 60. कुणाल मात्रे बाद होऊन परत आहेत अल्पेश यांना झेल देत. आधी उमेश तरे, नंतर आकाश, नंतर कपिल केने. प्रभावी मारा ठरलाय. ड्रीम टप्पा होता. कुणाल मात्रे यांना संभ्रमात आणलं. आताचा अतिशय चांगला फटका मात्र त्याच अल्पेशच्या बाजूने निघून जातोय. चेंडू 4 धावांसाठी. नवीन फलंदाज आहे पप्पू गरत.
जे पुरस्कर्ते सुद्धा आहेत या संघाचे. मात्र हा चौकार खेचलाय सागर यांनी. धावसंख्या 36, 56 ची गरज. एक धाव अजून. 55 धावा आता पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. दुसरी धाव काही होऊ शकणार नाही आणि पप्पू घरत आता स्ट्राईकवर येणार. कारण कदम मार्फत दमदार कामगिरी गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर गडी मिळवला, नंतर चौकार, नंतर एकेरी धाव. आणि आताचा हा निर्धाव चेंडू टिचून मारा बघायला मिळाला आहे आणि धावगतीला वेसण घातली आहे ती सुरेश एंटरप्राइजेस पायेच्या गोलंदाजांनी. ब्याण्णव धावांचा पाठलाग करत असताना प्राण कंठाशी आलेले दिसत आहेत. षटकार लागत नाहीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3च षटकार लागलेत. पहिल्या डावात 9 षटकार, पहिल्या डावात 2 चौकार, दुसऱ्या डावात फक्त 1 चौकार आणि वेळोवेळी गडी बाद झालेत. हे मोठा फरक राहिला आहे या सामन्यामध्ये. कदम यांचा पुढील चेंडू आता मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवून दिलंय. मेंदूचा वापर करत एक अप्परकट खेळायचा प्रयत्न आणि थर्डमॅन बाउंड्रीच्या बार चेंडू. 4 धावांसाठी. धावसंख्या झाली 41. आता धावा हवेत 51. चेंडू शिल्लक आहेत 6. आजचा दिवसाचा हा 3रा सामना. 4था सामना थोड्या वेळ नंतर. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तारिक रईस यांचा जो संघ आहे तो खेळणार आहे बंटी स्पोर्ट्स कुकसे या संघासमोर, ज्यांनी काल ओमसाई स्पोर्ट्स वाशेरे आयोजित धनेश चषक वाशेरे 2022 वर आपलं नाव कोरलं. काही दिवस तर बंटी स्पोर्ट्स यांनी अंजुमन ट्रॉफी ही सुद्धा जिंकली. जिंकत राहणं पाहिजे. खेळाचं मैदान असो व जीवन असो, जिंकणाऱ्याला लोक लक्षात ठेवतात, हारणाऱ्याला कोणी लक्ष ठेवत नाही. म्हणून जिंकायचा प्रयत्न करा. सामने जिंका, लोकांची मनं जिंका, एखादी पैज जिंका, परंतु जिंका. आणि लक्षात ठेवा, जिंकू किंवा मरू नाही, जिंकू किंवा जिंकू हाच ध्येय असावा. 6:51 आणि शेवटचं षटक टाकणार आहे अल्पेश. मगाशी ज्यांनी कुणाल म्हात्रेचा झेल टिपला होता. सुरेश एंटरप्राइजेस पाये या संघामध्ये खूप चांगलं देहबोली बघायला मिळतंय. एकमेकांना धरून चालतायत. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण सर्व विभागामध्ये प्रभावी कामगिरी. खाली राहणारा फुलटॉस आणि त्या चेंडूला ड्राईव्ह केलंय. एकेरी धाव. आता 5 चेंडू 50 धावा. आज मात्र चांगली खेळी बघायला मिळाली आहे ती 26 धावांची उमेश तरेमार्फत आणि 25 धावा आकाश मार्फत. गोलंदाजांसाठी कर्दन काळ ठरले उमेश. 14 चेंडू 26 आणि आकाश 8 चेंडूमध्ये 25 नाबाद. आताचा अतिशय देखणा फटका आणि 4 धावा. अगदी आरामात त्या चेंडूला दिशा दिली आणि पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. सामन्यामध्ये वर्चस्व गाजवले ते सुरेश एंटरप्राइजेस पाये या संघाने. पायेमध्ये सुद्धा आता जल्लोषाचं वातावरण असेल. मात्र जय मसोबा पिंपळास या संघाने झुंज द्यायचा प्रयत्न केलाय. ही स्पर्धा बाली ट्रॉफीच्या अगोदरची एक रंगीत तालीम म्हणावी लागेल. इथे समजा जरी हरलो तरी खंत नाही झाली पाहिजे, सराव केला पाहिजे. कारण बाली ट्रॉफीला अजूनही 15 दिवस आहेत आणि त्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही चांगला सराव करा आणि परत येऊ शकता स्पर्धेमध्ये
वाईड चेंडू. धावसंख्या झाली ती आता 48. टोलावून मारायचा प्रयत्न, खूप लांबून धावत येतोय आणि चांगला शारीरिक संतुलन ठेवायचा प्रयत्न होता, परंतु अपयशी ठरला आहे तो झेल घेण्यामध्ये. सरळ नसते, कारण जमीन तिथे जी आहे ती थोडी वर खाली आहे आणि शरीराचं संतुलन, चेंडूवर नजर, अशा भरपूर आव्हानं होत्या. धावसंख्या 49, 5 गडी बाद. हा मोठा फरक राहिला. एका बाजूला धावांचा टावर बघितला आपण, दुसऱ्या बाजूला धावांची कमतरता भासली आहे. यावेळेला फ्लाय स्लिपच्या दिशेने 4 धावा मिळतील, परंतु तोवर हा सामना जिंकलेला आहे मोठ्या फरकाने. अभिनंदन सुरेश एंटरप्राइजेस पाये. अंतिम धाव संख्या जी 63 धावा आहेत, 53 धावा, म्हणजे 39 धावांनी हा सामना जिंकलाय. आणि या सामन्याचा सामनावीर जर बघायचं झालं